हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गवलीदेव या धबधब्यावर, म्हणजे घनसोली MIDC मध्ये डोंगरावर. हा खूप छान असा धबधबा आहे आणि तुम्ही बघता डेव्हलपमेंट देखील खरंच खूप छान केलेली आहे. पायऱ्या वगैरे मस्त बनवलेल्या आहेत आणि आम्ही यूट्यूब फॅमिली सर्वजण इथे आलेलो आहोत आणि खरंच खूप धमाल करणार आहोत. आणि हे जे लोकेशन आहे ते खरंच खूप स्पेशल आहे. म्हणजे तुम्हाला आता लोणावल्यापर्यंत जाण्याची गरज नाही आहे. खरंच खूप छान कम्फर्टेबल असा धबधबा. आणि जसं जसं तुम्ही डोंगरावरती चढत जाल तसं तसं तुम्हाला छोटे छोटे धबधबे लागायला स्टार्ट होणार आहेत. म्हणजे तुमच्या कम्फर्टने तुम्ही कुठेही बसून एन्जॉय करू शकता. आणि आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. सो चला तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्याबरोबर एन्जॉय करा आणि आम्ही सर्व एन्जॉय करणारच आहोत. सो फ्रेंड्स, रस्ता बघा तुम्ही, एवढा खतरनाक ठेवलेला आहे पब्लिकला जाण्यासाठी. आता पावसाळा आहे म्हणजे आमच्यासारखे पावसाळ्यातले बेडूक इथे येणारच डराव करायला. पण खरंच तुम्ही बघा, 2 मिनिटं थांबा. बघा कंडिशन बघा. एकतर वयस्कर महिला वगैरे आहेत आमच्या बरोबर आणि हा असा रस्ता आहे. आणि त्यांचा हा पहिला जुना रस्ता चालत तिथून अजून माप्यापर्यंत जायचे. बघा लहान लहान मुलं वगैरे पण आहेत. रस्ता ओपन ठेवायला पाहिजे होता खरं म्हणजे त्यांनी. पाऊस पडतो धबधबा असतो पावसाळ्यात, असतो पावसाळ्यामध्ये धबधबा चालतो ना, म्हणजे पाऊस. हाय मावशी, भिजून आलात. रंजिताताईने खरंच खूप छान प्रश्न विचारला की धबधबा आहे का. धबधबा असतो पावसाळ्यामध्ये, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठीच आपण इथे येत असतो, म्हणजे की धबधबा असतो म्हणून. कराटा चपाती, कुंफू कराटे चपाती. बघा आमच्या आई कशा चढतायत. आई बघा फक्त तुम्ही ब्लॉग मध्ये, आज स्पेशल फ्रेम आईच आहेत आमच्या, ज्या चढणार आहेत, शेवटपर्यंत चढणार आहेत. म्हणजे जेवढी यंग जनरेशनची मुलं आहेत त्यांना सर्वांना चॅलेंज आहे आमच्या आईकडनं. आज ते चढून दाखवणार आहेत, शेवटपर्यंत जाणार आहेत. विचार कर, इथून चढून त्या बाजूला माप्याच्या तिथून ते लोक लाकडं आणायचे तेव्हा. ते आपण नंतर त्यांना इंटरव्ह्यू मध्ये विचारूया की तुम्ही कशा चढायच्या म्हणून. तुमचा जो काय पर्यंत भेटलो कॉलेज बंक सुट्टी ऑफिसची सुट्टी एन्जॉय करायला गवली देवाजवळ आलेले आहेत. आणि वरती सुधारणा झालेली आहे, पण इथे हा थोडा यांनी लफडा केलेला आहे जो आपल्याला नाही आवडला. कारण पब्लिक तर ऑब्व्हियसली येणारच, त्यांच्या येण्या जाण्यासाठी थोडा रस्ता सोडायला पाहिजे होता या लोकांनी. त्यांचं म्हणणं वरती जाऊ नका. चला तर फायनली एक चांगल्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि खांद्यावर बॅग आहे, ज्या बॅगीमध्ये ब्लॉगिंगचं बऱ्यापैकी सामान आणि बायकोने दिलेला जेवणाचा डब्बा, या सर्व गोष्टी या बॅगेमध्ये आहेत. बायकोला कोणची बायको आणायची? गुड क्वेश्चन. खूप छान असा प्रश्न मी इथे विचारलेला आहे. आणि पायऱ्या केलेल्या आहेत बघा, खूप छान अशा पायऱ्या केलेल्या आहेत. पण तो रस्ता ओपन ठेवणं गरजेचं होतं. यस, बरोबर बोलला आपला छोटा चेतन. एकविरेच्या पायऱ्यांसारखा लुक आहे. जवान मागत खरंच खूप छान केलेलं आहे, मस्त. पण पुन्हा तेच सांगेन की तिथून एखादा पत्रा ओपन ठेवला असताना तर येणाऱ्या जाणाऱ्यांना सोपं पडलं असतं. आणि आमच्या सोबत एन्जॉय करण्यासाठी आलेले आमची आई आणि आमची आई सर्वात पुढे आहे, जी चढाई करत आहे. सर्वात पुढे तीच चढत आहे. आणि त्यांच्या सुनबाई म्हणजेच त्यांचं होऊ द्या आधी पूर्ण, नंतर सांगतो. म्हणजे यांच्या सुनबाई रंजिताताई पाटील या अजून भरपूर खाली आहेत आणि त्यांच्या सासूबाई बघा सर्वात वरती चढतायत. एवढ्यातूनच रंजिताताईची चार्जिंग उतरलेली आहे. तिला आम्हाला ढकलत वरती न्यावी लागणार आहे. आणि रंजिताताईच्या सासूबाई बघा फुल ऍक्टिव्ह आहेत.
त्या सर्वात पुढे चढलेल्या आहेत. आणि ही बघा टाइम फिश हो गया इसका बीच. मस्त वाटतं एकदम, खरंच खूप छान. तुम्ही एकदा नक्की या घनसोली गवली देव इथे. खूप छान अशा पायऱ्या केलेल्या आहेत. अजून आपल्याला भरपूर चढायचं आहे, पण आपण मस्त एन्जॉय करत करत चढू शकतो. तसं नाही म्हणायचं, छोटी छोटी मुलं आहेत. या थांबा, तुम्हाला डॉगी दाखवतो. हे बघा मस्त डॉगी पण गेला होता वरती. किती स्पीड मध्ये आलाय बघा. ये 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 काय नाही ये बघा. हाय कर. तो फ्रेंड्स, आपल्या मंडळीला बराचसा वेळ लागणार आहे. सर्व जुन्या मॉडेलच्या गाड्यात हळूहळू चढणार आहेत, काही हरकत नाही. आपण थोड्या जनरल स्पीडने वरती जाऊया, कारण ऑलरेडी इथे आपल्याला 1:45 झालेले आहेत. आणि पाऊस नाही आहे ती मेहरबानी आहे, कारण जर भरपूर पाऊस लागला तर थोडासा इश्यू होऊ शकतो. पण थोडाफार पाऊस पडला पण पाहिजे रिमझिम, त्याशिवाय मजा पण नाही येणार. कोण? आम्ही नाही त्यांना ओळखत. सो फ्रेंड्स बघा, हा जो JCB उभा आहे इथे, इकडनं देखील एक टर्न आहे आणि तिथे देखील एक छोटासा धबधबा आहे. माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवला होता, पण एवढा नाही येतो स्पेशल. म्हणजे जो दमला असेल किंवा ज्याला एन्जॉय करत असेल त्याला शॉर्टकटसाठी हा ऑप्शन आहे. आणि हा बघा, हा आपला मेन वरती रस्ता आहे. इथून 1-1.5-2 किलोमीटरवर खूप छान असा तलाव देखील आहे. आणि आपल्या गवली देवाचं मंदिर देखील वरती खरंच खूप छान आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. पाणीची आम्हाला डायलॉग पाठ झालाय आता रणजिताताईचा का 4 पॉइंट आहे. चांगला पॉवर बँक वापरायचा, म्हणजे चार्जिंग चांगली होत. आईचे बघ, आईचा ओरिजिनल चार्जर आहे. तो चायना आयटम आहे तो काय येईल. आया लोकांवरती चढून जेवतील तरी चालेल. ये त्याचा बी डबा आमच्या जवळ आहे, तुझी काय अशी खास गरज नाही आम्हाला. अजून चालू आहे सुधारणा. म्हणजे ते काय बोलतात त्याला, ते कशावर अजून, अरे ते काम बोलतात नाही याच्यावर, काय पायऱ्यांचं बांध, नाही ते नाही रे, काहीतरी शब्द आहे त्याला मराठीमध्ये, का कुठल्या तरी गतीने का काहीतरी काम चालू आहे असं बोलतात ना. तुम्ही समजून जा मला काय बोलायचं. हा युद्ध पातळीवर काम चालू आहे. बरोबर, किशोरने आठवण करून दिली. युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि काम कधी होईल ते माहिती नाही, पण दुसऱ्या पावसाळ्यामध्ये नक्की कम्फर्टेबल सीड्या. आणि मला वाटतं हा रस्ता जो बाजूला सोडलाय तो तिथे सीड्या आहेत की डायरेक्ट गाडीवरती जाणार आहे, आय डोंट नो. हे बघा, द्या वजन लागत असेल तर, पण परत नाही भेटणार. काय आणलंय, नॉनव्हेज आहे. मग एक्सचेंज करायचं असेल करा, माझ्याकडे चिकन आहे, तांदळाच्या भाकरी आहेत, लगेच एक्सचेंज ऑफर ना किशोर. बरोबर, आपल्याकडे बोंबील पण आहेत. बोंबील आहे, चिकन आहे. हा, आमच्याकडे चिकनचा माल पडलेला आहे. चिकन आहे, भाकरी आहेत. आणि ज्यांची भाकरीची फॅक्टरी आहे, संध्याताई वैती, त्या पण थोड्या वेळाने पोहोचणार आहेत. त्यांचा टेम्पो डायरेक्ट वरती येणार आहे भाकरी घेऊन. हे शुभ बोल. हे बघा, छोटासा बेबी देखील गवली देव धबधब्यावर आलेला आहे. बघा किती क्यूट आहे. नाव सांगा. शिव. तुझं नाव सांग. रिशिता. हे बघा, या आई देखील काठी घेऊन चढत. म्हणजे माणसाच्या अंगामध्ये फक्त इच्छा असली पाहिजे, तुम्ही कुठे जाऊ शकता. एक्सक्युजेस देणारी लोक भरपूर तुम्हाला बघायला भेटतील, पण ज्याला करायचं तो करून दाखवतो. ही एक प्रकारची खूप छान अशी ट्रॅकिंग आहे. काय करायचं.
हे बघा आपल्या छोटीकडे कॅमेरा खूप छान आहे, ज्याच्यामध्ये फोटो पण तिने काढले. फोटो दाखव काढलेला. हे बघा हा आमचा फोटो तिने काढलेला आहे. आणि आता एक डेमो दाखव कोणाचा तरी काढ कोणाचा तरी फोटो. तिथेच थांब. सगळे फोटो जमावरून अरे सध्या डेमो साठी कोणाचा पण दाखव. ओहो वेट अँड वॉच. हे बघा इथूनच आपली झेरॉक्स कॉपी येणार आहे. एका कॉपीचे किती रुपये? 3 रुपये. ठीक आहे, थोडा महाग आहे, पण आता एवढ्या डोंगरावर एवढ्या वरती ते नाही घेऊन भेटणार तुम्हाला कुठे, या मला फोन करा, मी सांगते तुम्हाला. बरोबर. 3 रुपयाला एक. जसं जसं तुम्ही डोंगर हळूहळू वरती चढत जाल तसे तसे झेरॉक्स कॉपीचे चार्जेस वाढणार आहेत, हे पण लक्षात घ्या. खाली 1 रुपये होता, आता खाली 1 रुपया होता, आता लगेच 3 रुपये झाले. आणि वरती जाता जाता त्याचे कमीत कमी 50 रुपये होतील. हे दाखव परत फोटो. ये निसर्गाचा ना. चला चला तर गाईज आपल्या गाड्या परत स्टार्ट झालेल्या आहेत धक्का मारत मारत. आणि आपण कधी चढतोय तो टायमिंग देखील मी तुम्हाला सांगेन. आपण हा प्रवास किती वाजता चालू केला होता? 1 वाजता. आणि वरती तल्यापर्यंत किती वाजता पोहोचते माहित नाही. चलो बुलावा आया है, गौली देव ने बुलाया है, बोलो गौली देव की. हा म्हणजे आपला गाईड आहे, नाव सांग. पांडुदा गाईड आहे, तो सर्व दाखवणार आहे की आपला तलाव वगैरे वरती कुठं आहे आणि गौली देवाचं मंदिर. चला 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 फटाफट. पांडुदा. सो फ्रेंड्स आपल्या बरोबर बघा महिला बचत गट देखील आहे इथे. कॉमेडी कुठून आलेत? कुर्ल्यावरून आले. पहिल्यांदा आलेत की? कसं वाटलं? खूप छान. अजून ते चढले पण नाही. अजून इथे फक्त दगड बघितलं लगे कसं. माय मिस्टेक आय माय सॉरी. त्यांचं बघून झालेलं आहे. तलावर गेलेले वरती. कसं वाटलं? छान आहे लोकेशन. बघा खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि अजून डेव्हलपमेंट चालू आहे, याच्या पुढे अजून खूप छान छान डेव्हलप होत जाणार आहे. डेव्हलप तर होणारच आहे. त्या ग्रुपचं नाव विचारा. ग्रुपचं काही नाव आहे का ठराविक? अजून ग्रुपच्या नावाचा बारसा झालेला नाही आहे. कुर्ल्यावरनं आले ते आणि त्यांचं फिरून झालंय, देवाचं दर्शन झालंय आणि तलाव सुद्धा बघितलाय. आणि महत्वाचं तुम्ही त्या आईला भेटलात ती मोठी. हा आईना भेटणं हे महत्वाचं आहे. बाकी तुम्ही ते धबधबा बघा नका बघू काय ना, आईना भेटणं महत्वाचं असतं. हे पूर्ण सो बघा आपली जी बाकीची मंडळी खालती होती ती आलेली आहे, ज्यांच्याकडे मेन आपला भाकरीचा स्टॉक होता. आणि भातवाले बाजूला भाकरीवाल्याने येऊ द्या. आने दो. पानवाला बाबू आणि संध्याताई, घनसोली लवबर्ड. इडली गरम. सांबार इडली गरम. दमलो बाबा दमलो. अजून या 4 पायऱ्या चढल्या नाही ते दमले आहेत. कसं होईल यांचं बाबा. बघा एवढ्यातूनच बॅलन्स. हे संध्याताईचे मिस्टर काय घेऊन आले आहेत, आता त्यांचा बॅलन्स जायला लागला एवढ्यातच. 6 वाजल्यापासून. आणि पानवाला बाबू. ओ पानवाला बाबू, अरे ओ पानवाला बाबू रे. पानवाला बाबू आणि बाबूची बेबी. थक गए ताई एवढं बारीक बाबूची बेबी. बाबूची बेबी. अजून आता चढायचं तुम्हाला, म्हणजे तुमचे कमीत कमी 4-5 किलो वरती चढेपर्यंत कमी होतील याची गॅरंटी आहे. चढत राहा. अजून कुठे? त्यांना विचारा अजून किती वरती जायचं आम्हाला. भरपूर थोडंसं आहे. तरी पण 5 मिनिटं 10 मिनिटं. अरे बाबा एकाने बोला ना. एकाने चला आपण मधला ऑप्शन निवडूया. 10 मिनिटं ठरलेलं आहे. 10 मिनिटांनी आपण पोहोचणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. अरे टेम लगेगा. आई यांची चला. टेम लगेगा. बघा यांचं साहित्य काय आहे. मॅगी बनवायला आणलं. मॅगी. आप इधर आओ. मैगी बनाने के लिए लेके है ना. मैगी बनाएंगे. कौन सा वेज वाला है ना, अपना नॉन वेज नाही. ओरिजिनल वेज, प्युअर वेज मॅगी. बघा इथे काय काय बनवू शकतं, म्हणजे तुमच्यावर आहे. तुमची बनवण्याची इच्छा असली पाहिजे.
मस्त मॅगी पण भेटणार आहे आपल्याला. आपल्याकडे आज भरपूर व्हरायटी. हमको थोडा मिलेगा ना टेस्ट के लिए? मिलेगा बोलले ते, टेन्शन नाही. हे बघा संध्याताईचे मिस्टर बघा एवढे तडमडतात तरी चालल्यात वरती. सो गाईज पानवाला बाबू अवघड रस्त्याने शॉर्टकटने इथे पोहोचलेले आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांना वरती चढताना काही त्रास झाला का म्हणून. पानवाला बाबू तुम्ही इथून शॉर्टकटने आलात, आम्ही मगाशी बघितलं, काय चढताना त्रास झाला का? म्हणजे बघा ते इथले स्थानिक रहिवासी आहेत, घनसोलीचे गाववाले आहेत, त्यांना इथल्या सर्व खानापुना माहिती आहेत. धन्यवाद. म्हणून आम्हाला लॉंग कट पाठवला नाही स्वतः शॉर्टकट अरे पण रस्ता बघ ना तू, इथून चढल्यात ते, इथून चढल्यात चढले असते. बघा. छोटी म्हणते की ती चढली असती म्हणजे ती पण डेडली आहे एकदम. अशी डेडली माणसांची आपल्याला गरज आहे. बाकी जे पण अंगार भंगार आलं त्यांना आपण घरी पाठवून देऊया.